परभणी शक्तीपीठ महामार्गासाठी सहजपूर्व जवळा येथील जमिनीची मोजणी करताना प्रशासनाने शेतकरी व महिलांवर अमानुष प्रकारे जबरदस्ती केली। याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय शिंगणापूर फाटा येथे सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या रास्ता रोकोला मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची उपस्थिती होती। शक्तीपीठ महामार्गाच्या पार्श्वभूमीवर सहजपूर जवळा गावात प्रशासनाने पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात जमिनीची मोजणी केली। स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवित आंदोलनाचा पवित्रा घेतला। काही ठिकाणी महिला शेतकरी व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। या ठिकाणी पोलिसांनी बळाचा सुद्धा वापर केलाय। रद्द करण्यासाठी आज शिंगणापूर फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। त्या 20 तारखेला जे शेतकऱ्यावर महिला बंधूंवर जे अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ आज शिंगणापूर फाटा येथे रस्ता रोको करण्यात आला। त्या नेतृत्व परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय बंडू जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे। त्यामुळे सगळे शेतकरी बांधव इथे उपस्थित राहिले, सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला। त्याच्यामुळं आज सरकारला इशारा देण्यात आला आहे की बाबा आम्हाला हे शक्तीपीठ महामार्ग नको, आम्हाला जमिनीच आम्हाला राहू द्या। गेल्या 2 दिवसापासून हे जे भागामध्ये सहजपूर जवळ असेल आणखी त्या भागातले विविध गाव असेल त्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी चालू आहे। खरं म्हणजे हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या जिल्ह्यातील लोकांना काहीच उपयोगाचा नाही। कोणाची मागणी नसताना, काही मूलभूत प्रश्न असताना ते प्रश्न सोडून शक्तीपीठाचा पुढे विषय येणं अत्यंत चुकीचं आहे। जमीन म्हणजे आम्ही आईसारखी जमीन सांभाळतो, आमच्या ह्या काळ्या आईला आम्ही धक्का लावू देणार नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये खासदार साहेबांच्या नेतृत्वात, आमच्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये आम्ही या शक्तीपीठाला प्रचंड असा विरोध करणार। फडणवीस साहेब यांच्या अट्टासापायी आज हजारो लोक संकटात आले, हजारो एकर जमीन संकटात आली। आणि सगळ्यात महत्त्वाची खेदाची बाब जर बोलायचं म्हणलं तर आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ह्या MSRDCच्या राज्यमंत्री असताना आणि पुन्हा त्याच्या पुढं परभणीच्या पालकमंत्री आहेत। आणि असं असताना महिला पालकमंत्री असताना इथं परभणीमध्ये महिलांवर अत्याचार झाला या भूसंपादनासाठी, म्हणजे ही शासनानं एकदम नीच पातळी गाठलेली आहे। आणि असं असताना आज आम्हाला आमच्या शेतकरी आम्ही आज घाबरून गेलतो, पण असं असताना आम्हाला विविध संघटनांनी आज आम्हाला साथ दिली। माननीय खासदार आमच्या परभणी जिल्ह्याचे लाडके नेतृत्व माननीय खासदार बंडू जाधव साहेब यांनी आज आमच्या पाठीवर हात ठेवला आणि आम्हाला खंबीरतेने साथ देण्याचं आम्हाला ठरवलं आहे। आणि त्या अनुषंगानं आज इथं खूप मोठा रस्ता रोको झाला। आणि भविष्यातही आम्ही शक्तीपीठ महामार्गाला शेतकरी, मी एक बाधित शेतकरी, या शक्तीपीठ महामार्गाला भविष्यातही आम्ही 1 इंचही जमीन देणार नाहीत। शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढणार आहोत, पण या महामार्गाला 1 इंचही जमीन देणार नाहीत। आणि सरकारनं आमच्यावर किती आणखी अत्याचार करोत, ही आमची चूक झाली। याला अगोदर या कमळाला मतदान केलं ही आमची चूक, आता आम्हाला भोवायली, आम्हाला पश्चाताप व्हायलाय। पण हे आता आमच्यासोबत सगळे समाजाचे विविध घटक रस्त्यावर उतरलेले आहेत। आम नागरिक म्हणून त्यांनी कालची घटना पाहिली आणि आमच्या मागं खंबीरपणे उभे आहेत। आता आम्ही एकटे नाहीत, अगोदर तर एकटे होतो, आता आमच्यामध्ये बी 36 हातीचं बळ आलंय। त्याच्यामुळं आम्ही हे महामार्ग परभणी जिल्ह्यातून कदापि जाऊ देणार नाहीत। हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे वास्तविक पाहता याची काही एक गरज नाही। समांतर असा एक दुसरा रस्ता आहे, पण हे निवड मुख्यमंत्र्यांचं स्वतःच्या पक्षाला एक शेतकऱ्याला नागून पुरण करण्याचं, पुरण सरण्याचं एक साधन म्हणून त्यांनी हा शक्तीपीठ महामार्ग तयार केलेला आहे। या शक्तीपीठाची खऱ्या अर्थानं काही गरज नाही। या शक्तीपीठामुळं ज्या भागातून हा शक्तीपीठ जातो, गावातून जातो, त्या गावाचा शिवार सगळा तुटतो। त्या शक्ती जाणाऱ्या ह्याच्यामध्ये केवळ रस्त्या जमिनीचा हा मुद्दा नाही, तर बाकीच्या सुद्धा शेतकरी सगळा शिवारसुद्धा त्याच्यामुळं नुकसानीत येतो। आणि एवढा मोठा आता जो काही हा प्रकल्प केलेला आहे हा निवड गडचिरोलीमध्ये जे काही आता सगळं जंगल तिथं उद्ध्वस्त करून जमिनीच्या पोटामध्ये जे काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे ते गोव्याला पाठवण्याच्यासाठीची सगळी सोय आहे। हे देश पातळीवरचं सुद्धा आत्ताचा यांचा जो विकासाच्या नावाखाली सगळं चाललंय, मोठमोठे रस्ते बनवणं, पुलं करणं, बंदरं बांधणं, जमिनी त्यांच्या हक्काच्या पिढीनं पिढी त्यांच्या पंजोबा खापर पंजोबा पासून चालत आलेल्या त्यांच्या काही लोकांना आणखी माहित नसेल की हे कधीपासून यांच्या जमिनी आहेत। त्यांच्या जमिनी तुम्ही जोर जबरदस्तीने घ्यायच्या प्रकल्पाच्या नावाखाली। अरे त्या शेतकऱ्याची संमती घेऊन घ्या ना, तुम्हाला नको कोण म्हणलंय? शेतकऱ्यांना उदार अंत करणारा म्हणलं पाहिजे, ठीक आहे चांगला प्रकल्प व्हायला लागलाय, मी माझी जमीन त्याला द्यायला तयार आहे।
अरे ह्या शेतकऱ्याची पोटाची उपजीविका त्या शेतीवर अवलंबून आहे. ते स्वतःच पोट भरेल का तुम्हाला जमिनी देऊन रस्त्यावर येईल, साधा विषय. पण हे समजून का घेत नाहीत हेच आम्हाला कळत नाही. आम्हाला पैसे देणार रेडी रेकनरच्या भावाप्रमाणे, आणि बाजार भावामध्ये आणि रेडी रेकनरच्या भावामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. रेडी रेकनरचे भाव तुटपुंज आहेत आणि बाजार भाव मात्र गगनाला भिडलेला आहे. आणि तुम्ही बाजार भावाप्रमाणे पैसे न देता रेडी रेकनरच्या भावाखाली पैसे देऊन आमच्या जमिनी तुम्ही मोबदला देणं का चुकीच्या पद्धतीने मोबदला देऊन आमच्या जमिनी हडप करायचा, हा तुमचा डाव आम्ही कदापि सहन करणार नाही. सध्या भूमी अभिलेख कार्यालयाचं ताई सगळीकडे आंदोलन चालू आहे. कुठल्याही मोजणी करणार नाही, शासकीय नाही किंवा खाजगी नाही. मग हे सगळं असताना हे अधिकारी इथं मोजणीला आले कसे, हा माझा पहिला प्रश्न आहे. खाजगी कंपनी आले, तिला काय माहिती कोणाची तिकडे गेली का, इकडे गेली का, तिकडे गेली काय. म्हणजे ह्याच्या का बापाचं चाललंय का, गेलं तर शेतकऱ्याचं जाईल, ह्याचं काय जाणार आहे. त्यामुळे हे आंदोलनात असताना ह्यांच्या जमिनी ह्यांच्या मार्फत दुसऱ्या कंपनीकडून मोजायच्या, हा डाव शासनाने घातला. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या माता भगिनीला काही बांधवांना त्या ठिकाणी ससपूर जवळ्यामध्ये ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीने जी वागणूक देण्यात आलेली आहे, त्यामध्ये ह्या ठिकाणचे 2 अधिकारी महत्वाचे आहेत, जे माझ्या समोर आले. ते एक तहसीलदार पुजारी आपले राजापुरे आणि दुसरा नायब तहसीलदार क्षीरसागर. माझं ह्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्याला, महसूल मंत्र्याला एक विनंती असणार आहे की ह्या ठिकाणी ससपूर जवळ्यामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सामान्य शेतकऱ्याला त्रास देण्याचं काम केलं, त्या शेतकऱ्यावर, त्या अधिकाऱ्यावर पहिले निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. पहिले आमची मुख्य मागणी.